आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन गोमटी ते का माझे भार ओझे तुम्हासी वंचिले ते पायापासी यासी नाही वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी तुका म्हणे सोडल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हे चांगलं वाटतं समचरण सरोजं सान्द्रकीला मुदावं जगन्नीतपानिं मण्डलं मण्डलानां तरुणपुरुषिमालां कञ्जनं गन्धनेत्रं सदैवोन्हासं विठ्ठलं चिन्तयामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमसेनावदेहं धनुजवनकुशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बोजतेन स्फुरदिप्रदेशं विरिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ॐ नमो ज्ञानेश्वराय
ज्ञाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महिम्न पारन्ते परम विदुषो यज्ञ सदृशी स्तुतिर ब्रह्मादि नाम पितरव सन्नास्त्वैरा अथावाच सर्वस्वमति परिणामावदि गुणं ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरा योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्याञ्च सचरणश्रवणत्वगादिं नमो भगवते पुरुषाय तुभ्यं यावी माती सेवा जीवनगा घोमटे ते करा माझे वारोजे तुमासे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे पाय हृदय घेऊन ठाय एवढे भाग्य हो उन्मेषाशी ते नमस्कारोनी आता नमो विशद्बोध विद्गदा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलास्या नमो संसारकम सूर्या अपरिमित परमवीर्या जय जय तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना सज्जन वण चंदना आराध्य लिंगा नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुते सार समुद्रा मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवे कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया गंगा विशुद्धं निजपाद स्पर्शं सुरोविष्टितं चंबितं पुण्यस्थानं कुलंबी स्थितं तं समाधिस्थ मूर्तिं नमामि प्रसादवरी योगिराजं नमामि प्रसादवरी योगिराजं नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया तुमचे अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटी ते करा माझे भारोजे तुमासी प्रथम पंचप्राण महारुद्र हनुमान महाराजांच्या चरणारविंदी समर्पित करण्याकरिता निवडलेला घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा आमचं गोमट करा असं म्हणून मागणी मागणार आहे विठ्ठल
साधू संत जीवलग गोमटी ते करा माझे भार ओझे तुम्हासी. प्रथमता भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, मोक्षदायक दत्तप्रभू, पंचप्राण मारुतीराया, अयोध्यापती प्रभू रामचंद्र भगवान, द्वारिकाधीश भगवान गोपाल कृष्ण आदि करून अधिष्ठान संत श्री आत्मारामजी महाराज या पावन स्मृतीच्या चरणी विनम्र अभिवादन करून नतमस्तक होऊन मी या ठिकाणी माझ्या सेवेला वळतो. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, तुम्ही कृपावंत आहात कारण तुम्ही साधू संत आहात, म्हणून तुम्ही कृपावंत आहात. जगाच्या पाठीवर गोमत करण्याकरता तुमच्याशिवाय इतरत्र कोणी नाही, म्हणून आम्ही सर्वस्वी भार तुमच्या चरणावर टाकलेला आहे. वंचिले ते पायापाशी, आमच्या मनाची कल्पना जी आहे ती तुम्ही पूर्ण करू शकता आणि तुम्ही आम्हाला पायापासून बाजूला करू नका, आम्हाला वेगळं करू नका, कारण आमच्या जीवनामध्ये तुमच्या चरणाची प्राप्ती हीच आम्हाला कर्तव्यता वाटते. तुकोबाराय बोलले, तुका म्हणे गाठी सोडायच्या, सोडिल्या गाठी पायासी मिठी कधी भेटते. इथं फार महत्वाचा मुद्दा तुकोबारायांनी मांडलेला आहे की गाठी सोडली की मिठी पडली. मग आपल्याला गाठी सोडण्याकरता कीर्तन करायचं आहे. विठ्ठला कीर्तनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार. परंपरेनं वारकरी संप्रदायाशी नाळ जोडलेलं हे गाव मुगट. आम्ही पहिले मुकुटच म्हणत होतो, मी तर आल्यावर नाही त्याला मुगट नाही मुकुट म्हणत. तसं मुकुटच आहे म्हणा धर्माचं तुमच्या गावात, कारण अनेक सप्ते अनेक कार्यक्रम तुमच्या गावात पाहायला मिळतात. आणि आल्याबरोबर इथं मारुतीला बघितल्यावर असं वाटतं की अंजनेरी पर्वतावर जाऊन प्रत्यक्ष मारुतीला बघितलं का काय. खरंच खरंच कौतुक आहे आणि कौतुकास्पद आहे, कारण देवाला आवडतं. चांगल्या प्रकारचं चांदीचं मुकुट तुम्ही मारुतीला सजवलंय, धन्यवाद तुमचं. तिळभरही मनात वाटत नाही की मोठा मंडप टाकायला पाहिजे होता, भारीची साऊंड सिस्टीम लावायला पाहिजे होती, हजारोची पब्लिक पाहिजे होती, वाटत नाही. कारण का जगत ज्याच्या भिवाखाली वागतं ते समोर आहे, कोणाच्या पेक्षा का. संप्रदाय कोणताही राहू द्या, मारुतीला साक्षी ठेवल्याशिवाय चालत नाही. कारण मारुती महाराज म्हटले की संरक्षण खातं आहे त्यांच्याकडे, म्हणून त्यांच्या हातामध्ये काय आहे माहिती तुम्हाला, गदा आहे. गदा एक एक गदा काय करते माहितीये का, भक्ताचं रक्षण करण्याकरता धावते आणि तीच गदा दुष्टाचा संहार करण्याकरता धावते. दोन्ही काम ती गदा करते. आलं का लक्षात. ओळखला. धंदा करीतो हा